नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत उपस्थिती घेताना शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये होणारं संभाषण. मराठी आणि इंग्लिश दोन्ही वाक्य तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा, सराव करा, म्हणजे तुम्हाला इंग्लिश पटकन बोलते. स्पीक वेल इंग्लिश तुम्ही वेल बोलू शकता, स्पीकिंग फ्लुएंटली बोलू शकता. चला तर मग प्रत्यक्ष सुरुवात करूया. त्यासाठी टायटलला सबस्क्राईब, चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा. टीचर्स इज एव्हरी प्रेझेंट टुडे. टीचर इज एव्हरीवन प्रेझेंट टुडे. आज सगळे उपस्थित आहेत का? स्टुडंट्स, एस टीचर. हो सर किंवा हो मॅडम. टीचर्स पुन्हा विचारते, हू इज ॲब्सेंट टुडे. आज कोण अनुपस्थित आहे किंवा आज कोण गैरहजर आहे? स्टुडंट्स, वन स्टुडंट इज ॲब्सेंट. म्हणजेच विद्यार्थी सांगतात, टीचर एक विद्यार्थी अनुपस्थित आहे. अनुपस्थितला दुसरा शब्दसुद्धा आहे गैरहजर. आज एक विद्यार्थी गैरहजर आहे. तर अशा प्रकारच्या दररोज वाक्यांचा तुम्ही जर सराव केला तर शाळेमध्ये तुम्ही सुद्धा इंग्लिश चांगल्या पद्धतीने बोलू शकता. घरीसुद्धा आईवडिलांशी तुम्ही संभाषण साधत जा आणि या विषयावरती चर्चा करत जा. म्हणजे काय होईल, यामध्ये तुमच्या बोलण्याचा सराव वाढेल आणि प्रत्येक शब्द तुम्ही एकदम छान बोलू शकता, फ्लुएंटली बोलू शकता, प्रोनाऊन्सिएशन छान करू शकता. चला तर मग भेटू असेच व्हिडिओ घेऊन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू. प्रॅक्टिस करत राहा, छान अभ्यास करा. धन्यवाद.